नो मी ॲडव्होकेट नितीन गडवे. आज आपण लॉ सी ई टी 2026-27च्या अनुषंगाने चालू घडामोडी या घटकातील काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे बघणार आहोत. ठीक आहे, यामध्ये आपण पार्ट 5 बघणार आहोत. ठीक आहे, तर बघा पहिला प्रश्न. दरवर्षी शेतकरी दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? 23 डिसेंबरला शेतकरी दिवस साजरा केला जातो. मनुस्मृती दहन दिन कधी साजरा केला जातो? 25 डिसेंबरला केला जातो मनुस्मृती दहन दिन. हिंदी लेखक विनोद कुमार शुक्ल कोणत्या पुरस्काराचे विजेते होते? विनोद कुमार शुक्ल ज्ञानपीठ आणि साहित्य अकादमी. अटल बिहारी वाजपेयी यांच्या 100व्या जयंतीनिमित्त 0 ते शतक कार्यक्रम कोठे झाला? इंदोर, मध्य प्रदेश. मरणोत्तर विजयरत्न पुरस्कार 2025ने सन्मानित जयंत नारळीकर कोण होते? बघा, ज्यांना विज्ञान रत्न पुरस्कार 2025 मिळालेला, तर ते जयंत नारळीकर आपल्याला माहीत आहे, खगोलशास्त्रज्ञ, खगोल भौतिकशास्त्रज्ञ होते. ठीक आहे. फ्रान्सच्या प्रतिष्ठित सांस्कृतिक पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? रवी डी.सी. आंद्रे देझार ए दे लेत्र हा बहुमान कोणाला मिळाला? रवी डी.सी. फ्रान्सचा प्रतिष्ठित पुरस्कार आहे. WPL 2026साठी दिल्ली कॅपिटल्स संघाच्या कर्णधारपदी कोणाची नियुक्ती झाली? जेमिमा रॉड्रिग्ज. IUCN मध्ये सामील होणारा 90वा देश कोणता ठरला आहे? तुवालू. कुठला? तुवालू. कोणत्या राज्याने सरकारी शाळांमध्ये श्रीमद भगवत गीता पठण अनिवार्य केले आहे? उत्तराखंड. दरवर्षी राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस केव्हा साजरा केला जातो? 24 डिसेंबर. अंतराळात जाणारी जगातील पहिली अपंग व्यक्ती कोण ठरली आहे? मायकेला बेंटहाऊस, जर्मनी. महात्मा गांधींच्या स्मरणार्थ कर्मश्री योजनेचे नवीन नाव काय आहे? महात्माश्री. प्रतिष्ठित टर्नर प्राइज 2025 पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? नैना कालू. सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या पर्वतरांगेला एक समान कायदेशीर व्याख्या दिली आहे? अरवली. कुठल्या? अरवली. कोणत्या केंद्रशासित प्रदेशातील AIIMS मध्ये पहिले ZenZ पोस्ट ऑफिस सुरू झाले? जम्मू आणि काश्मीर. देशातील पहिली QR कोड फीडबॅक प्रणाली कोठे सुरू करण्यात आली? हैदराबाद. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस झालेला हार्दिक सिंग कोणत्या संघाचा आहे? भारतीय पुरुष हॉकी संघ. इस्रोने कोणत्या रॉकेटद्वारे ब्लूबर्ड ब्लॉक 2 उपग्रहाचे प्रक्षेपण केले? LV-M3 बाहुबली. ठीक आहे. कोणत्या देशाने आकाश नेक्स्ट जनरेशन क्षेपणास्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी केली? भारत. NDTV ट्रान्सफॉर्मेशनल लीडर ऑफ द इयर 2025 पुरस्काराने कोणाला सन्मानित केले? जय शाह. 700 अब्ज डॉलर्सची संपत्ती पार करणारे जगातील पहिले व्यक्ती कोण? एलॉन मस्क. फिफा अरब कप चॅम्पियनशिप 2025 कोणत्या देशाने जिंकली? मोरोक्को. देशातील पहिले आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालय कोठे उभारण्यात आले? छत्तीसगड. BWF वर्ल्ड टूर फायनल्स 2025 मध्ये
सात्विक साईराज आणि चिराग शेट्टीने कोणते पदक जिंकले? कांस्य पदक. कुठले? कांस्य पदक. डिसेंबर 2025मध्ये कोणत्या देशाने K4 बॅलिस्टिक मिसाईलची यशस्वी चाचणी घेतली? भारत. शौर्य आणि बलिदानासाठी वीर बाल दिवस कधी साजरा केला जातो? 26 डिसेंबर. सलमान खान द सुलतान ऑफ बॉलिवूड या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत? मोहर बसो. त्यानंतर बघा 2026च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण होते? उर्सुला वॉन डेर लेयन अँड अँटोनिया कोस्टा. भारतात सुशासन दिवस गुड गव्हर्नन्स डे कधी साजरा केला जातो? 25 डिसेंबर. अलीकडेच शास्त्र रामानुजन पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला? डॉक्टर अलेक्झांडर स्मिथ. दादासाहेब फाळके पुरस्कार 2025ने कोणाला सन्मानित करण्यात आले? मोहनलाल. 2025चा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला मिळाला? कुमार मंगलम बिर्ला. पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला देण्यात आला? नरेंद्र मोदी. भारताची पहिली मिसेस युनिव्हर्स कोण बनली आहे? शेरी सिंग. 70व्या फिल्मफेअर 2025मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरला? लापता लेडीज. आंतरराष्ट्रीय जल पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले भारतीय कोण? डॉक्टर हिमांशू कुलकर्णी. जागतिक शांतता आणि सुरक्षा नेते हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार कोणाला मिळाला? श्री श्री रविशंकर. फ्रान्सचा नाईट ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट किताब कोणाला मिळाला? सुनील कांत मुंजाल. सुनील कांत मुंजाल. जपानचा ऑर्डर ऑफ द रायझिंग सन पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? नारायण कुमार. कोणाला? नारायण कुमार. त्यानंतर बघा मनोहर पर्रीकर युवा शास्त्रज्ञ पुरस्कार 2025 कोणी जिंकला? साई गौतम गोपालकृष्णन. बुकर पुरस्कार 2025ने कोणाला सन्मानित करण्यात आले? डेव्हिड स्लाझले. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2025ची मानकरी कोण ठरली? बानू मुश्ताक. 2025 सालासाठी कोणत्या पत्रकाराला मीडिया पुरस्कार मिळाला? आमशी प्रसन्नकुमार. नोबेल पुरस्कार एकूण किती श्रेणीमध्ये दिला जातो? 6 श्रेणीमध्ये दिला जातो. ग्लोबल इम्पॅक्ट पुरस्कार मधुमेह 2025 कोणाला प्रदान करण्यात आला? डॉक्टर फी मोहन. मिस युनिव्हर्स इंडिया 2025ची विजेती कोण आहे? मनिका विश्वकर्मा. IUCN केंटन मिलर पुरस्कार जिंकून कोणी इतिहास रचला? डॉक्टर सोनाली घोष. 2026चा पहिला फिफा शांतता पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला? डोनाल्ड ट्रम्प. राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कार 2025 मधील सर्वोत्तम दुग्ध उत्पादक कोण? अरविंद यशवंत पाटील. लॉ CET 2026-27 साठी आपण मॉक टेस्ट देतोय विद्यार्थ्यांना. साधारणतः यामध्ये 5 मॉक टेस्ट देतोय. जून 2025 ते फेब्रुवारी 2026 पर्यंतच्या चालू घडामोडी PDF देतोय. जर समजा ह्या मॉक टेस्ट आपण 299च्या आहेत पण 100 रुपयाला देतोय. ह्या मॉक टेस्ट कोणाला हव्या असतील तर त्या 100 रुपयामध्ये मिळतील. खाली जो नंबर दिलेला आहे
त्या नंबरला तुम्ही संपर्क साधू शकताय. ठीक आहे. त्यानंतर बघा, बाल साहित्य पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला? डॉक्टर सुरेश सावंत. 2025चा जागतिक अन्न पुरस्कार कोणाला देण्यात आला? मारिया अँगेला हंगेरिया. 2025चा मानसिक आरोग्य पुरस्कार कोणाला मिळाला? सायमा वाजेद. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? राम सुतार. 58व्या ज्ञानपीठ पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? जगद्गुरू रामभद्राचार्य. गणितातील एबेल पारितोषिक 2025 कोणाला मिळाले? मसाकी काशीवरा. राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार 2025ने कोणाला गौरवण्यात आले? जयंत नारळीकर. डॉक्टर जयंत नारळीकर. मग अशा बघितलेला क्वेश्चन. महात्मा गांधी सेवा पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला? डॉक्टर रामचंद्र गुहा. 2025 सालासाठी जागतिक पर्यटन पुरस्कार कोणत्या राज्याला मिळाला? आंध्र प्रदेश. 2025चा रॅमन मॅगसेसे पुरस्कार कोणत्या संस्थेला मिळाला? एज्युकेट गर्ल्स. भारतीय तटरक्षक दलाचे पहिले स्वदेशी प्रदूषण मंडळ प्रदूषण नियंत्रण जहाज कोणते? पहिले स्वदेशी प्रदूषण नियंत्रण जहाज समुद्र रत्नाकर. ठीक आहे. अशा पद्धतीने हे आपण चालू घडामोडीमधले पार्ट 5 MCQचा बघितलेला. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तसेच आपल्याला लॉ CET बद्दल काही माहिती हवी असल्यास किंवा काही अडचण निर्माण झाली असल्यास खालील नंबरवर संपर्क करा किंवा मेसेज करा. थँक्यू व्हेरी मच.